बीडमध्ये मसाजो ग्रामस्थांचं आंदोलन सध्या सुरू आहे आणि त्याच आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा खरतर ग्रामस्थांनी घेतलाय। प्रशासनातील जबाबदार अधिकारी येणार नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतलाय। वेळप्रसंगी पाणीही सोडण्याची धनंजय देशमुख यांची तयारी असल्याचं सध्या दिसतंय। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात फरार आरोपीच्या अटकेची मागणी त्यांनी केली आहे। आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि अनेक मागण्या या मसाजोगच्या ग्रामस्थांकडून आणि देशमुख कुटुंबियांकडून केल्या जात आहेत। तर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा सध्या मसाजोगच्या ग्रामस्थांनी घेतलाय। नांदळे हा फरार आरोपी आहे। तो मागील 2 वर्षापासून फरार आहे। आता देखील फरार आहे। पोलिसांनी त्याला का आश्रय दिला, त्याला का मित्र बनवून घेतलं, लोकांची खून करण्यासाठी, दरोडा टाकण्यासाठी, खंडणी मागण्यासाठी, अपहरण करण्यासाठी त्याला मित्र बनवलं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी ज्या ज्या चौकशा त्या ठिकाणी अपेक्षित होत्या त्या त्या चौकशा सरकारकडनं लावलेल्या आहेत। जे काही आंदोलन गावकऱ्यांनी केलं आहे त्याबद्दल आरोपी पकडणे, आरोपीला शासन होणे याकरता सर्वाधिक भूमिका आहे। मी पहिल्यापासून सांगतो आहे की भारतीय जनता पार्टी संतोष देशमुखाच्या परिवाराच्या मागे पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे। जे काही त्या ठिकाणी आंदोलन झालं आहे, शासन आंदोलनकर्ते ही चर्चा करेल।